अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झाला नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही? आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग, झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारण्णा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको, घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता
अच्छा बरं, मी तुला एक युक्ती सांगते, पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे, इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे, तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपला पोपट तर उडून गेला. अरे अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. आई कुठे गेलीये? दिसत नाहीये. म्हणाली होती आल्यावर मला एक मस्तशी गंमत देईल. मला पण देणार असं बोलली होती. हा? आई येतेय. तिच्या हातात काहीतरी दिसतंय. चेंडू दिसतायत. हो, चेंडूच आहे. खूप सारे चेंडू. बाळांनो, हे पाहिलत का मी काय आणलंय तुमच्यासाठी? तुम्हा प्रत्येकासाठी एक एक चेंडू आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक एक चेंडू. तुम्ही या सगळे माझ्याजवळ. खूपच छान. माझी बाळं माझं सगळं ऐकतात. पिंकू बाळा, इकडे ये. हा तुझ्यासाठी एक चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? सूर्यासारखा पिवळा रंग. सूर्यासारखा पिवळा रंग. रिंकू बाळा, इकडे ये. हा तुझ्यासाठी चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? पानासारखा हिरवा रंग. पानासारखा हिरवा रंग. पिंकू बाळा, तू इकडे ये. तुझ्यासाठी चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? गुलाबासारखा लाल रंग. गुलाबासारखा लाल रंग. मिंकू बाळा, इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. हे घे. चेंडूचा रंग कोणता आहे? दुधासारखा पांढरा रंग. दुधासारखा पांढरा रंग. चिंकू बाळा, तू इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? आकाशाचा निळा रंग. आकाशाचा निळा रंग. आई, आता आम्ही खेळू का? हा, खेळा, पण सांभाळून.
अरे काय झालं? काय झालं बाळांनो? माझा पिवळा चेंडू. अरे, इथे खड्डा कोणी खोदला? बरोबर आहे. कोणी खोदला हा खड्डा? कोण आहे? कोण आहे तिथे? मी आहे बाळांनो. मी याच खड्ड्यात राहतो. हो बाळांनो, हे आहेत खेकडे काका. खेकडे काका असेच खड्डे बनवून त्यातच राहतात. असं खड्ड्यात पडून राहून त्यांना भूक नाही लागत का? हो, काका सुद्धा खाण्याच्या शोधात बाहेर येतात आणि शत्रूची चाहूल लागताच ते परत या खड्ड्यात लपतात. अरे वा, हे तर खूपच छान आहे. माझं पिवळं चेंडू. खेकडे काका मुलांनी मुद्दामून नाही केलं हा. ते खेळता खेळता खड्ड्यात पडलं. तुम्हाला लागलं तर नाही ना? हा, काहीच हरकत नाही. मुलं खेळताना असं घडणं स्वाभाविकच आहे. जर परत गरज लागली तर मला नक्की बोलवा. मी मदत करेन. खेकडे काका खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. बाळांनो, तुम्ही एक गोष्ट मात्र विसरलात. खेकडे काकांना तुम्हाला थँक्यू म्हणावं असं नाही वाटत का? थँक्यू थँक्यू. अरे वा, मुलं खूप हुशार आहेत. हे तर निघतच नाही आहे, पण मला हे हाड सोडायचं नाहीये. हे तू काय करतोयस? काय तू गटर मध्ये उडी मारणार आहेस? ज्याचं हाड अडकलं आहे त्याला असं चिडवू नये. हाड हरवलंय? कोणाचं? माझं हाड. तुझं हाड हरवल्यावर पण तुला तर काहीच नाही झालं आहे. अरे काय बोलतोयस तू? माझ्या शरीरातलं हाड नाही. ते हाड जे मी चावत होतो ते खाली गटारात अडकलंय. बघ ना, किती वेळ झाला मी हे काढण्याचा प्रयत्न करतोय. एवढा वेळ प्रयत्न करून सुद्धा तुला तर नाहीच जमलंय ना. आणि तू मला विचारतोयस की तू करून बघ. यावर स्वतःचा वेळ वाया नको घालवूस. अच्छा, मग आता काय करायचं? तू एक गोष्ट नक्की करू शकतो. मी काही पण करेन. सांग मला काय करू? त्या हाडाचा विचार करणं सोडून दे. ते हाड आहे ना, मी त्याला सोडू पण नाही शकत. गेलेल्या गोष्टीचा विचार न करण्यातच भलाई आहे मित्रा. काय झालं आहे? असं वाटतं आहे की तुमच्यामध्ये खूप जोराचं भांडण झालं आहे. माझ्यासारख्या हुशार डोक्याची मदत तुम्हाला नक्की लागणार आहे. ते झालं असं आहे की ह्या पिल्लूनी जे हाड आणलं होतं ते या गटर मध्ये पडून गेलं आहे आणि आमच्याकडनं ते बाहेरच नाही निघत आहे. असं झालं तर इतकं काही नाही झालं आहे. हे सगळं तर नॉर्मली सुरूच असतं. खूप आधी मी एका उंदराला पकडलं होतं आणि तो सुद्धा असाच गटर मध्ये पडून गेला होता. जेव्हा एखादी मेहनतीने कमवलेली गोष्ट आपल्याकडनं हरवते त्याचं दुःख सहन करणं खूप कठीण असतं. मित्रा, तुला माझं दुःख समजतंय ना? तू हाड काढायला माझी मदत करू शकतो का? मला प्रयत्न करून पाहू दे. ओहो, हे तर बाहेरच नाही येत. मला तर आधीपासूनच माहिती होतं की हे असं होणारच नाहीये. म्हणूनच मी तर प्रयत्नच नाही केला. हो बिचारा, मी पण या हाडाला बाहेर नाही काढू शकलो. तू पण आता या हाडाचा विचार करणं सोडून दे.
हे हाड सोडायची माझी इच्छाच होत नाही आहे. तुझ्यासोबत बोलण्यात तर काहीच अर्थ नाहीये. तू हुशार नाहीयेस ना, तेच कारण आहे. अरे बबी, काय झालं तुला? माझं हाड गटारात अडकलंय. चिंता करू नका, आम्ही मदत करू. काय तुम्ही मदत कराल? हे बोलायला तुम्ही किती जास्त मूर्ख आहात. आम्ही जे तुमच्यापेक्षा मोठी आहे नाही करू शकलो आणि तुमच्यासारख्या लहान मुंग्यांना करून पाहायचं आहे. तरी पण आम्ही सगळे प्रयत्न तर करून पाहतो. हो हो, करून पहा, करून पहा. मला तर फक्त इतकी चिंता आहे की बहुतेक अजून एक अपयश मला बघावं लागेल. मित्रांनो, सगळ्यांनी मिळून घट्ट पकडूया. आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी त्याला पकडू. जोर लगा के हाइशा, 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 जोर लगा के हाइशा. हा, मित्रांनो, मी तुमचा खूप आभारी आहे. मला तर विश्वासच नाही बसत आहे. या मुंग्यांनी तर कमालच केली. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा आमच्यासारखा मिळून प्रयत्न केला असता तर तुम्ही सुद्धा हे हाड आरामात काढलं असतं. तुम्ही एक एक करून प्रयत्न केला म्हणून तुम्ही हारले. तू अगदी बरोबर बोललास. एकजुटीने काम केल्यावर फळ अवश्य मिळतं. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95 96 97 98 99 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? हं? सापडली सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा, हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला. वाह, किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. हा, बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागलीये.
तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला आपण सगळे जाऊन आपले हात धुया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस. आई, ते कोण उडतंय? दिसायला किती सुंदर आहे. हीच आहे भिंगोरी. मला भिंगोरीला जवळून पाहायचंय आई. तर त्यात काय आहे? या सुंदर भिंगोरीला मी आत्ता बोलवते. छोट्या भिंगोरी, जरा इकडे ये. माझ्या दोन्ही मुलांना तुला भेटायचंय. अच्छा, तुम्ही दोघं नीट बघून घ्या. भिंगोरी, तुझं घर कुठे आहे? ओ, कुठलं विशेष घर तर नाहीये. रात्री इथेच झाडाखाली बाकी सगळ्यांपासून लपून झोपून जाते मी. आणि आम्ही बेडूक पाण्यात अंडी देतो. अच्छा, आम्ही पण अशीच अंडी देतो. मग पाण्यात अंडी वाहून नाही जाणार का? नाही, आम्ही आमची अंडी थांबलेल्या पाण्यात देतो, म्हणून ती वाहून नाही जात. काल मी पण एक भिंगोरी पाहिली, पण ती दिसायला बिलकुल तुझ्यासारखी सुंदर नव्हती आणि तिचे पंख तुझ्यासारखे नव्हते की ती इतक्या उंच उडू शकेल. ओ हो, हे कोण आहे? आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं ते धूळ आणि मातीत अंडी देत आहेत. ओ, आत्ता माझ्या लक्षात आलं. चला माझ्यासोबत, मी त्याचं घर दाखवते. चला गोल 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 गोल, चला गोल 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 गोल, चला गोल गोल, गाडी फिरवाना दादा. चला गोल 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 गोल, चला गोल 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 गोल, चला गोल गोल, गाडी फिरवाना दादा. गाडी फिरवा, गड्डा बनवा, गड्ड्यामधून निघेल ग छोटा हत्ती रे. हा बिचारा दुःखी सारा, इथे तर कोणीच नाही याचा मित्र रे. चला याला सोडू आपण याच्या घरी रे. चला गोल 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 गोल, चला गोल 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 गोल, चला गोल गोल, गाडी फिरवाना दादा. ला 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 ला, हे ला 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 ला.
गाडी फिरवाना दादा चला गोल 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 चला गोल 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 चला गोल गोल गाडी फिरवाना दादा गाडी फिरवा गड्डा बनवा गड्ड्यामधून निघेल ग छोटा हत्ती रे चला याला सोडू आपण याच्या घरी रे चला गोल 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 चला गोल 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 चला गोल गोल गाडी फिरवाना दादा